सौरभने नेली यांची पार, पण सौरभने काय अजून आणून नाही दिली. प्रसाद भाऊ धडकले मला. मोटर तर पहिलेच बंद आहे. अण्णाने उगाच पाठवलं मला. नमस्कार मित्रांनो, सकाळ झालेली आहे, पूजा उठलेली आहे. मी पण उठलो आता झोपेतून. पूजेने सकाळ सकाळ स्वयंपाक करायचे घातले. कोणती भाजी तयार करते का? काय घेऊ? झाऱ्या. हा, तर आता मी देतो झाऱ्या धर, आणि मी जातो बाहेर. आता तिला करू दे निवांत स्वयंपाक. बारकेन मी आलो इथं आता ट्रॅक्टरला दशा जोडायची. दशा जोडितो मी. सोड खाली, थांब थोडं वर घे. हे बसतो आधी, खाली घे. बस ना आता. बसत नाही रे, बस. आता बारक्याला गेलाय दशा जोडून. तो चाललाय गायांना आहे ना गावात आणायला. जाता जाता दशा मारून चाललाय. आता मी जातो दिवट्या आणायला. आता बाबूजन त्यांचे आमचे आहे ना सगळ्या दिवट्या नवरदेवाच्या घरी ते आणायला जातो. तर मी आलाय नवरदेवांच्या घरी. नवरदेवांची झोप झाली वाटतंय, ड्युटी नाही झाली म्हणते. तर ते आता वेदाबरोबर खेळत आहे. वेदाची झाली झोप नाही. वेदा चालली आता मामाबरोबर फिरायला. कुठपर्यंत येणार आहे वेदाला? चाललो आम्ही तळेगावला. हा, तळेगावला आहे ना. आज वेदा चालली तिच्या घरी, म्हणजे तळेगावला. तर आता मी ड्युट्या घेतो. तर आता ड्युट्या घेतले ते ठेवतो डिक्कीत. कोणाचे आहे त्यांना सगळ्यांना नेऊन देतो. वेदा आणि वेदाची मामा चालले फिरायला. आता एक चक्कर मारून येते. जाऊ का अण्णा? तर मी आलोय आता कुंदन अण्णाच्या घरी ड्युटी द्यायला. हो, तुमची ड्युटी ओळखायला या. कोणती? तिकडं आणू का? हा, सकाळ सकाळी मला सौरभ भाऊंचं दर्शन झालेलं आहे. सकाळी पाहू शकता अण्णांनी आता गाडी धुवायचं काम चालू केलंय. सौरभ मी आलो ड्युटी द्यायला. पारीचं माहीतच नाही, पार मी नेलीच नाही. मला तुम्ही म्हणलंच नाही. तुमची ड्युटी दारा ही शितोळी बांधलेली, तर त्यांची ना ड्युटीला खून होती शितोळी बांधलेली. आता ते मी इथं ठेवितो. काय देणार आणून? हा, आता सौरभ लगेच पार आणून देणार आहे. ते मळाले आमच्या आता बरं का. तिला पाणी मारायला पाहिजे पण लाईटच नाही आली. सौरभ बादली आण ना मोठी. बादलीन तरी मारू. हा, बादलीच नाही तर थांबा आता बादली सापडून टाकतो. चल रे सौरभ, आपण एवढी खाट घेऊ आता झाडाखाली. मला बसायला धर. सौरभ आणि मी चालू आहे आता खाट घेऊन झाडाखाली. कालचा व्हिडिओ एडिट करायचे आणि ते अपलोड करायचे. त्याच्यामुळे आहे का नाही सौरभ? लय लवकर आला आज. तुला काही काम नाही का? खेटून घे याला. सरकव अजून पुढं, सरकव. उचल अजून. बस. आता इथं थोड्या वेळ बसतो, व्हिडिओ एडिट करतो, अपलोड करतो. इथं आंबं ठेवले कोणतरी गोळा करून ताजं. सौरभ खायचे का? नको खाऊ मग मी खातो थोड्या वेळाने जेवताना. कशाचा आवाज येतो? धाडधाड. गायनी पर गॅमेल्याची वाट लावून टाकली. तोडूनच टाकलं सकाळी, तिला खायला टाकलं त्याच्यात. आता आम्ही बसलो जेवायला. पूजा आणि मी. फ्लावरची भाजी आज. तर तुम्ही पण जेवायला या, आहे का नाही? पोटभर जेवा. असं तर तुम्ही पण जेवायला या. तर आता आहे ना पूजेचं बघा काय चाललंय. दगड हाणायचं काम चाललंय. लाईट 4 वाजताच गेली. आज म्हणलं कुटून बुटून ठेवा. आणि अण्णांनी खिचडीचं तांदूळ भिजत घातले. नाही काळा कटा आला होता, मग म्हणलं करावा. हे काय कुटावा? खिचडीचं तांदूळ कुटावा? नाही शेंगदाणा. हा, तर खिचडी करणार साबुदाण्याची ना. शेंगदाणा कुठे ती? प्रसाद भाऊ धडकले मला. कुठे चालले प्रसाद भाऊ? काय आलो आदित्य. कुठे आदित्य? मग पुढे सापडायला लागेल म्हणा. चला कलिंगड खायला. कुठे?
चला कुठेतरी जाऊ. कुठे काय कलिंगडे भेटत एकदा भेटत आहे, चला जाऊ. आता थांब आमच्या गायची ना मोरखी तुटली मी मोरखी आणली नवीन ती घालून बघू जरा येते का नाही तर आपरी पडते. आता अण्णांनी गायांना घास टाकलेला आहे मोरखी काय बसवली नाही आता मलाच बसवायला लागेल. बसू का काय ते म्हणते तुला नाही बसवता यायची मी माय बसितो. हा काय लाईनीतला असेल पाणी कुठून पडते. आता मी चाललोय मोटर बंद करायला. हे आमचं जुनं आंब्याचं झाड जुनं म्हणजे जुनं नाही पण मोठं. तर आता मी आलोय मोटर बंद करायला. मोटर तर पहिलेच बंद आहे. अण्णाने उगाच पाठवलं मला जा म्हणले मोटर बंद कर. खेळपाटा झाला माया. दिवस मावळताना बघू शकता किती भारी सूर्य दिसतोय बघा शेतातून. इथं घर लागत होतं पहिली गोष्ट म्हणजे इथं शेतात एकांटी जरा बरं वाटलं असतं. अशी वारं सुटलं असतं असं दिवस मावळताना घरावर जर बसलो असतो ना लय मजा आली असती. बरं मी जातो आता घरी. थांबा तुम्ही उठा तर घरी 1 मिनिट देईन झटका ठेवून. आता मोरखी बसवली पण ती आपरी झाली. अण्णा सारखे म्हणते व्हिडिओ नको काढू. झालो नाराज आणि चाललो निघून. आता अर्धा तास झालाय शेंगदाणा कुठे ती आणि आताच एवढं कुठून झाले. कवा व्हायची खिचडी कवा मी खायचो कवा मी झोपायचो. त्याचा गेलाय वाल गेलाय. शाबास पूजेने आता कामाला सुरुवात केल्याबद्दल पूजेचं हार्दिक अभिनंदन. सध्या आता लय आराम केला तुम्ही. पूजेला आता आहे ना हे बॉल सापडलाय वाजून दाखव ग तिकडे. ते शिट्टी कुठे याला शिट्टी कुठे आहे आहे हो ती शिट्टी. तर आवाज बघा आवाज काय सारखा निघतो सांगा मला जरा कमेंट मध्ये. जरा ठेव खाली. तुम्ही कुठे बसणार आहे आता. मी आता हॉटेलवर जाऊन बसणार आहे. राजूभाऊंच्या हॉटेलवर वडापाव खायला जाणार मी आता. खिचडी तर काय लवकर व्हाय ना. किती वेळ झाले ये गार 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 मी किती पण काय नाही होत. बाद झाले एवढे शेंगदाणा लय आले लय शेंगदाणा नको टाकू. खाट घेतो जरा आता इथे ना हवेला आणि मग जरा मोबाईल बघतो. आज दिवसभर काय गाणीच नाही बघितली तिथे गाणी बघतो मग जरा बरं वाटत. एवढे पेढे दिले पण लई नाही. आम्ही बसलो हवेला. आता थांबा 1 मिनिट. आता हे आले पूजेला भेटायला. राधिकाने आम्हाला खैर दिले आता आणि आम्ही त्यांना 1 पेढा दिलाय. डाळिंब पण दिलंय त्यांनी आम्हाला. आता एवढी डाळिंब सगळी पूजाने खायची खाऊन टाकायची आता काय आलं तरी. आता बारकेने मला आहे ना का काड्याची पिठी घेऊन खाली बोलावलंय. म्हणला कुठं गावात आहे ते खाली दसा गेलाय ना मला म्हणला तेवढं गावात तरी पेटवून टाक. तर मी आता चाललोय खाली. ओके गावात पेटवायचे आणि ते तिकडं रोटर मारितोय. हां ह्यो इकडं रोटर मारितोय आणि मला इकडचं आता गावात पेटायला लावलं. जेवढं जेवढं रोडवरचं आहे का तेवढं सगळं गावात पेटवायचे मला. आता हे वाड्याला गावात दिले पेटून. पुढचं नको पेटवायला नाही तर काय होईल. शेजारी आहे बी लागेल काही. सकाळच्याच पेटवायचं होतं पण बारकेलं लय काय नाही म्हणलं आत्ताच पेटवायची. आणि तिला एक याचा दणका लावून गाण्यांचा लईच दर्द बरं गीत लावले पाठीने. लईच दर्दमध्ये डुबलाय असं मला वाटतंय. मी जातो घरी मुर्दी पेटवायचे. हे बाया किती जाळ झाला आहे एवढा कुठं जाळ असतोय का. मला म्हणलं हा पण डिपू पेटून टाक ते देतो पेटून. शेजारी भीती वाटते ना बाबा ऊस बीस पेटला म्हणजे कसं केवढ्यात पडेल ती. आता नाही हे पण पेटून दिले उरलेलं. जाऊ दे म्हणलं परत येण्यापेक्षा. पूजासारखी मला आवाज देते लवकर जेवायला पण मी काय आलो नाही. मी आत्ताशी आलो जेवायला. बरं मी आलो आता ताटली घेऊन. माय वाटत ताटलीच नाही आली मला म्हणते सारखं जेवायला आलोच. मी आलो आता माझ्या लाडाची प्लेट घेऊन सगळ्यात छोटी प्लेट आहे वाडा चला. पण ते आता हे डाकायचे दिसते का हे पाण्याचे डाग आहे नाहीतर ते माणसानं पूजेने ताटलीच नाही धुतली. टाकायचं चल टेन्शन घेऊ नको. दे बरं मला पटकेस दे बरं. याच्यात मला थोडी खिचडी याच्यात खिचडी देते आता पूजा. साबुदाणा खिचडीच काय केली आज फक्त. अण्णाला काहीतरी चपातीत सापडले बघा. अण्णाला चपातीत काहीतरी सोनं सापडले. आता खिचडी वाढण्याचं काम चालू आहे मस्त पैकी. बास काकडी काय आणली नाही वाटते असते नी.
तशीच खावं लागेल मला, ते काय पटलं नाही मला. तर गाईज तुम्ही जेवायला या, खिचडी खायला. हा मापात खा. तुम्ही थांबा आपण. शेंगदाणा कच्चं आहे. आलीच लगेच आली माया मागे. खाऊ का नको, खाऊ का नको. मी जेवाय बसलो का आलीच मायापाशी. चपाती टाकली तर खात नाही आणि सारखी आरडती. थांबा आता तिला आहे ना थोडी टाकी तो पूजे म्हणली थोडीच टाका, एवढी खाऊन दाखव. हा अजून देऊ का तेवढं खाल्ल्याशिवाय जीव लागला. मावशी? ओ मावशी. हा मावशी नाही, हा मावस आहे. आता मी याला काका म्हणतो. नको काका नको. साहेब अजून देऊ का चपाती? साहेब देऊ का? काहीच बोला नाही तिला, आता चपातीच नाही, खिचडीच खातो आता. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.